श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. मार्गशीर्ष गुरुवार पूजेवेळी मासिक पाळी आली तर मांसाहार करावा का, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर एकाच व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर अनेकांचे प्रश्न असतात, सुतक, विटाळ, मासिक धर्म किंवा बाहेरगावी गेल्यावर आपण व्रत करावे का, व्रत कसे करावे, तर बाहेरगावी गेल्यावर पूजा मांडली नाही तर चालेल का, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक गुरुवारी बरेच जण मार्गशीर्ष गुरुवारचे माता लक्ष्मीचे व्रत करत असतात. कारण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सुख, समृद्धी, शांती नांदावी यासाठी बरेच जण मार्गशीर्ष गुरुवारचे 5 गुरुवार उपवास करत असतात. संसारामध्ये सुख शांती येत असते. असं म्हणतात की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे व्रत करतात त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यासाठी मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत करावे. अगदी मनोभावे आपण माता लक्ष्मीची पूजा करायची असते. यावर्षी एकूण 5 गुरुवार आलेले आहेत. एकूण महिनाभर हे व्रत चालणार आहे. महिनाभर हे व्रत म्हटलं तर स्त्रियांना मासिक पाळी म्हणजे मासिक पाळीमध्ये पूजा कशी करायची, पूजा कोणी करायची, कधी करायची, गरोदर महिलांनी हा उपवास करावा का किंवा पूजा केली तर चालते का, अशा अनेक प्रश्न. तसेच ही पूजा कोणत्या वेळेत करायची, कोणत्या दिशेला मांडायची, कुणाला सुतक मासिक धर्म असेल तर त्यांनी पूजा करायची का, उपवास करायचा का, असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले असतात. तसेच या महिन्यामध्ये नॉनव्हेज, कांदा लसूण खातात का, हे व्रत स्त्रियांनी पुरुषांनी केले ते चालेल का, असे जे काही तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले आहेत त्याचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. जरी तुम्हाला कोणता प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर नक्कीच मिळेल किंवा तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, म्हणजे त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकेल. या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांचं निरसन करणार आहोत. तर लगेच वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न, ही पूजा पुरुषांनी, स्त्रियांनी, कुमारिकांनी करावी का किंवा पुरुषांनी केली तर चालते का, तर हो, ही पूजा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केली तरी चालेल. स्त्री असो, पुरुष असो किंवा कुमारिका असो, ही पूजा कुणीही करू शकतं. जर स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर पुरुषांनी पूजा मांडली तरीही चालेल. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मासिक धर्म चालू असेल तर स्त्रियांनी पूजा करावी का, उपवास करावा का. मासिक धर्म चालू असताना तुम्ही ही पूजा करू शकत नाही. तुम्ही इतर कोणत्याही सदस्याकडून पूजा मांडू घेऊ शकता किंवा आपल्याला म्हणजे कुमारिकांना किंवा महिलेला 4 दिवस पूर्ण झाले असेल तर पूजा मांडली तर चालेल. पण मासिक धर्म चालू असेल तर ही पूजा तुम्ही मांडायची नाही. किंवा गुरुवारच्या दिवशी 5वा दिवस असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करून ही पूजा तुम्ही करू शकता. पण तुम्हाला 5 दिवस झालेले नसेल तर तुम्ही ही पूजा मांडू शकत नाही. म्हणजे तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि इतर कुणाकडून तुम्ही ही पूजा मांडून घेऊ शकता आणि तुम्ही फक्त कथा ऐकायची आहे. तर तिसरा प्रश्न असा आहे की ही पूजा कधी करावी, सकाळी करावी का संध्याकाळी करावी, तर ही पूजा आपण संध्याकाळी मांडू शकतो किंवा तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही जॉबला किंवा ऑफिसला जात असाल किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही सकाळी ही पूजा मांडली तरीही चालेल किंवा संध्याकाळी आल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला ही पूजा केली तरीही चालेल. तर तुम्ही 12च्या आतमध्ये ही पूजा मांडली तरीही चालेल किंवा सकाळी तुमची देवपूजा झाल्यावर केली तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी 4 नंतर तिन्ही सांजेच्या वेळेला कधीही तुम्ही ही पूजा करू शकता. म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी तुम्ही 4 ते 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत ही पूजा मांडू शकता. तर चौथा प्रश्न असा आहे की तर ही पूजा कुठल्या दिशेला मांडावी, असे बरेच जण प्रश्न विचारतात. तर ही पूजा आपण
तर देवीचे मुख हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे, त्या दिशेने आपण पूजा मांडायची आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की गर्भवती स्त्रियांनी ही पूजा उपवास करू शकता का? तर गर्भवती स्त्रिया ही पूजा करू शकता, पण मात्र गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करू नये. जर तुमची खूपच तीव्र इच्छा असेल तर तुम्ही खाऊन पिऊन फल आहार घेऊन हा उपवास करू शकता. आपल्या पोटामध्ये वाढणारा जीव हा आपल्या पूर्ण आहारावरच अवलंबून असतो, त्यामुळे तुम्ही आहार घेऊन हा उपवास करू शकता. किंवा मग फक्त तुम्ही या वर्षी नाही केला तरीही चालेल, पुढच्या वर्षी तुम्ही हे व्रत करू शकता. तर पुढचा प्रश्न असा आहे की ही पूजा बाहेरगावी केली तर चालते का? तर कारण की हे महिनाभराचं व्रत आहे, कुणालाही काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते, तर तिथे ही पूजा करू शकतो का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर तिथे तुम्हाला ही पूजा शक्य असेल तर तुम्ही करू शकता, पण आपण आपल्या घरीच ही पूजा करावी असं म्हटलं जातं. मग नाही तर तुम्ही फक्त उपवास करायचा आणि कथा ऐकली तरीही चालेल. काही जण असा प्रश्न देखील विचारतात, गुरुवारचा उपवास कधी सोडवावा? बऱ्याच जणांचा असा देखील प्रश्न असतो की गुरुवारचा उपवास कधी सोडवायचा? तर गुरुवारचा उपवास आपण दिवसभर व्रत करून संध्याकाळी देवीची कहाणी किंवा तुम्ही पूजा केल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की नैवेद्याला कांदा लसूण चालतो का? तर तुम्ही नैवेद्याला शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज्य करून तुम्ही नैवेद्याला प्रसाद करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये कांदा लसूण लागतच असेल तर तुम्ही ती दाखवला तरीही चालेल, म्हणजे कांदा लसूण केलेले पदार्थ दाखवले तरीही चालेल. खरं म्हणजे नैवेद्याला कांदा लसूण तर चालत नाही, कारण ते तामसिक अन्न म्हणून मानलं जातं, त्यामुळे कांदा लसूण वर्ज्य करून आपण नैवेद्याला पदार्थ दाखवावेत, म्हणजे ते मांसाहारप्रमाणे तामसिक मानलं जातं. किंवा तुम्ही जर पूर्वीपासून काही पाळत नसेल तर नाही पाळलं तरीही चालेल. तर पुढचा प्रश्न असा आहे की या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातात का? शक्यतो या महिन्यामध्ये मांसाहार करणे पूर्णपणे टाळावं. या महिन्यामध्ये नॉनव्हेज खातच नाही, पण तुमच्या घरामध्ये त्यांनी गुरुवारच्या दिवशी म्हणजे नॉनव्हेज घरामध्ये करू नये, इतर दिवशी केलं तरीही चालेल, पण शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर घरामध्ये नॉनव्हेज करू नका. तर महिलांना, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं, पण मासिक पाळी आली तर? जर तुम्हाला माहिती आहे शेवटच्या गुरुवारी 5व्या गुरुवारी आपली पिरियड्सची तारीख आहे, तर तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल. तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी मासिक पाळी आली तर तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल. बऱ्याच जणांना असा एक प्रश्न देखील पडतो की पूजा करताना देवघरातील कलश आपण तोच कलश जर ठेवला तर चालेल का? म्हणजे आपल्या देवघरामध्ये जो कलश असतो तो आपण आपल्या कुलदेवीचा कलश म्हणून ठेवलेला असतो, त्यामुळे म्हणजे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते, आणि तुमची कुलदेवी जर माता लक्ष्मीच असेल तर तुम्ही तो कलश ठेवला तरी चालेल, नाही तर तुम्ही पूजेच्या वेळी दुसरा कलश ठेवायचा आहे. कलशावरचा नारळ फोडायचा का विसर्जन करायचा, हा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर आपण तो कलश देवी स्वरूप म्हणून मानलेला असतो, त्यामुळे म्हणजे तो नारळ आपण देवीचा मुखवटा म्हणून ठेवलेला असतो, त्यामुळं तो नारळ आपण फोडायचा नाही, तो नारळ आपण विसर्जन करायचा आहे. पण जर तुमच्याकडे फोडायची पद्धत असेल तर तुम्ही तो नारळ फोडून गोड पदार्थ करून घरामध्ये खाऊ शकता. तर आता शेवटचा प्रश्न असा आहे की प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवायची की आपण प्रत्येक गुरुवारी दुसरी ओटी भरायची? तर आपण जी पहिल्या गुरुवारी ओटी ठेवलेली आहे तीच ओटी आपण प्रत्येक गुरुवारी ठेवायची, किंवा तुम्ही शेवटच्या गुरुवारी ओटी ठेवली तरीही चालेल, आणि नंतर आपण जर शेवटच्या गुरुवारी ती ओटी भरलेली आहे तो ब्लाऊज पीस आपण वापरायचा आहे, ते साहित्य देखील आपण वापरायचं आहे. म्हणजे ओटीमध्ये ठेवताना आपण चांगलंच साहित्य वापरायचं आहे. बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो, आपल्याला जर उद्यापनाला कुमारिका मिळल्या नाही, सुवासिनी मिळल्या नाही, तर आपण उद्यापन कसं करायचं? तर तुम्हाला एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी मिळली तरीही काही हरकत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, उद्यापनाच्या दिवशी 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनी मिळल्या नाही तर काय करावे? जर तुम्हाला एक कुमारिका किंवा
एक सुवासीन जर मिळली तर तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावून एक जी आपली व्रताची प्रत आहे, पुस्तक आहे, त्याची एक प्रत देऊन, एक फळ देऊन तुम्ही त्यांना गोडाचा पदार्थ करून तुम्ही एक सुवासीन मिळली तर तिला द्यायचं आहे किंवा एक कुमारिकेला दिलं तरीही चालेल. जर तुम्हाला 5 मिळाल्या तर तुम्ही 5 जणींना देखील हे देऊ शकता. पण तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर तुम्ही एका जणीला दिलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याचं आपण आज उत्तरं बघितलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा, त्याचं उत्तर मी देईल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा सोप्या पद्धतीत कशी मांडावी याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. तो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.